आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती। बैठकीमध्ये सन्माननीय आमदार सुहास भैया बाबर, सर्व जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख आणि आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी चर्चा आजच्या बैठकीमध्ये केलेली आहे। मी मागे जेव्हा आलो तेव्हा देखील सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये महायुती करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि तो प्रयत्न आम्ही केला देखील। परंतु ज्यावेळी महायुती आम्ही करू असं म्हटलं होतं त्याच वेळी मी सांगितलं होतं की शिवसेनेचा योग्य मान सन्मान, योग्य जागा या शिवसेनेला मिळाल्या पाहिजेत। परंतु तसं होताना दिसत नाही किंवा तसं झालेलं नाही आणि म्हणून शिवसेनेनं या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व वॉर्डमध्ये जेवढ्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती लढवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे आज काही अर्ज आम्ही भरले, उर्वरित राहिलेले अर्ज आम्ही उद्या भरतोय आणि चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रचाराचा शुभारंभ करून शिवसेना पूर्ण ताकदीनं जे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरती उभे आहेत त्यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीनं पक्ष संघटना, पक्षाचे नेते आणि पक्षाची सर्व यंत्रणा या ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवाराने विजय करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आम्ही प्रयत्नशील आहोत। कारण काय या बाबतीत मी अधिक भाष्य करणार नाही। शिवसेना ही लढणाऱ्यांची संघटना आहे। मी मगाशी जसं सांगितलं तसं शिवसेनेचा भगवा आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा आम्हा शिवसैनिकांना हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या हातात दिलेला आहे। त्यामुळं आम्हाला लढायला हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिकवलेलं आहे। लढून जिंकायचं हे शिवसेनेचं ध्येय आहे आणि लढून आम्ही या निवडणुका जिंकू। एवढे 7 ते 8 जागा देण्यात आले, पण त्यांनी शेवटी तुम्हाला 2 जागा देतो म्हणून सांगितले। एक प्रकारे तुमची भाजपने फसवणूक केली असं वाटत नाही का? आम्हा अंतर्गत गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या म्हणायचं आकडेवारीसर। आता हे बघा, आम्ही अजूनही काही मर्यादा पाळणारी मंडळी आहोत। आमचे मुख्य नेते पक्षाचे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपण शिस्तबद्ध पद्धतीनं संयमानं ह्याला सामोरं जावा। पण आम्ही माननीय शिंदे साहेबांना मी आग्रह केला संपर्क मंत्री म्हणून की जर आपल्या शिवसैनिकांचा योग्य मान राखला जात नसेल, योग्य वाटा आपल्याला जागांचा मिळत नसेल तर मग शिवसैनिकावर अन्याय करून आपल्याला चालणार नाही आणि आपल्याला आपल्या पद्धतीनं लढावं लागेल। आणि म्हणून आम्ही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी, संपर्क मंत्री, आमदार, जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, इतर सर्व पदाधिकारी, आमचे माजी जिल्हा प्रमुख, आम्ही सगळ्यांनी बसून इथं अर्ज भरून निवडणूक लढवायचा निर्णय घेतलेला आहे। त्याची तयारी तुम्ही आत्ताच केलेली आहे? आमच्यावरती दबाव टाकायचा प्रश्नच नाही ना आता, कारण आता आम्ही शिवसेना म्हणून लढतोय। युतीत एकत्र लढलो असतो तर दबाव टाकण्याचा विषय येत होता। आता त्यांचे अर्ज त्यांनी भरलेत, आमचे अर्ज आम्ही भरलेत। आता नाही महायुती होऊ शकली, त्यामुळं जर आता आम्ही आमचे अर्ज भरून लढतोय तर मग आमच्यावर दबाव टाकायचा प्रश्नच येत नाही। असा कुठलाही दबाव आला तर त्या दबावाला आम्ही बळी पडणार नाही। या गोष्टी मी बोलणार नाही। मी एवढंच सांगेन की आम्ही प्रयत्न केला, त्या प्रयत्नाला यश आलं नाही आणि म्हणून आता आम्ही पूर्ण ताकदीनं शिवसेना म्हणून लढतोय। असताना भाजपची बरोबरी असताना सुद्धा आज भाजप गेले 8 दिवस झालं कार्यकर्त्यांना गंडवते। संपर्क मंत्री आणि राज्यातले आक्रमक नेते शंभूराजे देसाई यांना सुद्धा गंडवण्याचा प्रकार कार्यकर्त्यांना सहन होत नाही। यावर तुमची भूमिका काय? मी मगाशी याच्यावरती बोललो, आम्ही संयमानं वागणारे आहोत। त्यामुळं गंडवणं, फसवणं हा शब्द माझ्या तोंडात योग्य वाटत नाही। तुम्ही बोलला जरी असला तरी मी तो शब्द प्रयोग करणार नाही। पण समजा मी मगाशी म्हटलं ना, ज्यांना वाटतंय आमची ताकद नाही त्यांनी नगरपालिका निवडणुकीत, नगराध्यक्ष निवडणुकीत जिल्ह्यामध्ये पाहिली। पुन्हा एकदा आमची ताकद महानगरपालिकेमध्ये आम्ही लोकशाही मार्गाने दाखवू। त्यामुळं बोलण्यापेक्षा कृती करायची, रिझल्ट दाखवायचा हे आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही लढू, मेहनत करू, मतदारापर्यंत जाऊ। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या विकासाचं विजन मतदारांसमोर ठेवू आणि या मुद्द्यावर आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुका चांगल्या मतानं जिंकू। आम्ही आता अर्ज उद्या भरणार आहोत।
आणि अशा पद्धतीनं आम्ही आता शिवसेनेच्या धनुष्यबाणावर लढायचा निर्णय घेतलेला आहे. सीटावर लढणार आहे. आम्ही सगळ्या ठिकाणी शिवसेनेचे अर्ज भरणार आहोत. भाजप सोबत संवाद साधताना इथले स्थानिक नेते आणि आमदार कमी पडले का असं वाटतं आपल्याला? आता झाल्या गेल्या गोष्टींवर कशाला चर्चा करायची? कारण बाकीचे मंत्री तर तळ टुकून आहेत, जयंत पाटील तळ टुकून आहेत, पण आपला नेता इथं कुठेही दिसला नाही, आमदार असो किंवा स्थानिक नेते. नाही, आम्ही आहोत ना. तुम्ही त्या प्रेस नंतर आजच दिसला नाही साहेब, माझ्या 4 बैठका झाल्या. मी आपल्याला सांगतो, या महायुतीच्या करण्यासंदर्भातल्या 4 बैठका आमच्या झाल्या. आमच्या पदाधिकाऱ्यांच्या सुद्धा आमच्या 2 बैठका झाल्या. आम्ही किती जागा मागायच्या या आम्ही आमच्या अंतर्गत बैठकीमध्ये निश्चित केल्या होत्या. काय म्हणतो त्याला, वॉर्ड कुठला, त्या पॅनल मधली जागा कुठली, हे सगळं आम्ही निश्चित केलं होतं. आमचा होमवर्क पूर्ण होता. आम्ही प्रयत्न, मी म्हणतोय तसं, महायुतीमध्ये सन्मानजनक जागा मिळवायचा केला, पण दुर्दैवानं त्याला यश आलं नाही. म्हणजे तुम्हाला भाजपनं फसवलं. तुम्ही म्हणा. चला, धन्यवाद.